इकडे जेवण झाला नाही का? ढोर ढोर झोप येऊन जाते बाबा यांना तर. ओ गुड्डीचे बाबा, गुड्डीचे बाबा, काय झाला? झोपू दे ना थोडासा. रात्री का झोपले नाही का? जेवण करता बरोबर झोपून राहिले तर. मी का म्हणते उठा तर. काय झालं? थोडासा आराम करतो म्हटलं. आरामही नाही करत आहे. हो तर आता वाजले किती झाली का दुपार? 10 वाजत झोपता का? अरे तर आता जेवण झाला की नाही? आळस येते उन्हाळ्याच्या. लेट तर म्हटलं थोडासा. हो तुम्हाला ना जेवण झाला की आळसच येते. काकर म्हणते आता जेवण झाला तर उन्हाळ्याचे कोणते काम आहेत? आराम करत होतो. उन्हाळा राहो पावसाळा राहो तुम्हाला 12ही महिने ना झोपच येते. जेवण झाला की बस पाहिजे म्हणता आराम अर्धा तास तरी. हो तसं बरोबर आहे. कोणता बरोबर म्हटले तू. हो जेवण झाला की येता आणि इकडे सोप्यावर लंबे पाय करता. माझे भांडे वगैरे घासत पर्यंत एक झोप होऊन जाते तुमची. सांग ना कोणता काम आहे? कशासाठी उठवली? एक तर लोड शेडिंग एवढी वाढली, लाईट नाही राहत ना काही नाही उन्हाळ्यामध्ये. हो ना बापा किती वेळची लाईट गेली आहे. आता किती वाजे येते तर काय माहित. मी काय म्हणते ते सेवया बनवायसाठी न्या नाही का तुम्ही? गहू लावून झालाय, आटा चालचूल करून झालाय. अरे तर तू बनवलीच नाही शेवया? मग काल तिच्याला शेवया उकडली होती ना. हो ते सूर्यकांत ताईने पाठवला होता थोडाशा शेवया. कुठं बनवली असते मी? तुम्हीच म्हटलं की मशीन वरून बनवून आणीन. आता कुठं मशीन सुरू असेल तर तिच्याच्या आधी राहते मशीन चालू. सगळ्या लोकांच्या शेवया बनवून झाल्या असतील ना. आता का बनवून देणार आहे का शेवया? उलटा असेल बाबा तो मशीनवाला. म्हणेल झोपला होता का म्हणेल आतापर्यंत. होठ मी नाही नेत. का हो बाबा तुम्ही ना मग त्या दिवशी घेऊन जा म्हटले तर त्या दिवशी नाही ऐकले. अरे घेऊन जाणार होतो मग हवा तू पण नाही सुटलं का? त्याच्यामुळे घेऊन नाही गेलो. त्याच्यापेक्षा घरीच बनवली असती तर परवडला असता. बनवू लागता का सांगा? मग मशीन आणतो ताईच्या इथून शेवयाची. थोड्या वेळ फिरवू लागेल. थोड्या वेळ नाही आता 2 पायल्याच्या शेवया आहे तर ते पूर्णच बनवा लागतील ना. नाही तर मग म्हणाल झाला आता राहू दे ठेव. आणा मशीन आण शेवयाची बनवून घेऊ घरीच. मग थोडा वेळ झोपू दे मला. मग आराम करू दे थोडा वेळ. 15 मिनिट आराम करू दे. हो तर मी शेवयाची मशीन आणते ना तोपर्यंत करा आराम. शेवयाची मशीन आणते, आटा भिजवते तोपर्यंत करा आराम. मग फिरवू लागाल. हो ठीक आहे आणा. हो कोणता? का झालं? अहो तो पंखा कुठं आहे? कोणता पंखा आहे? लाईट नाही आहे ना. अहो तो लाईटचा पंखा नाही म्हणत मी. तो माझ्या हातात धरून फिरवाचा पंखा गरमी करून राहिली. आहे तो पंखा ना उशाच्या खाली ठेवली होती तुमच्या. हो का? मी इकडे तिकडे पाहून राहिली. आई मी शांतताईच्या इथून येते. शांताच्या घरी कशाला चाललीत आता? शेवया बनवायची मशीन आणते आई मागून. बाबा तू तर मार म्हणत होती ना शेवया बनवायला पाठवीन म्हणून. पहिलेच तर म्हणली मी की घरी बनव म्हणून, तर ऐकली नाही. गुड्डीच्या बाबांना विचारली होती न्याल का म्हणून, आणाल का शेवया बनवून म्हणून. तो म्हणाले होते म्हणून यांच्या भरोश्यावर राहिली मी. आता म्हणून राहिले नाही नेत. बंद केलं असेल म्हणतात आता शेवया बनवणं. आता का शेवया बनवणं बंद केलं असतील का लोकांनी? आता का माहित बाबा. आता तिजई झाली तिजेच्या आधी बनवतात. आता 2च पायऱ्याच्या बनवायच्या आहेत तर म्हटली आता ताईच्या इथून आणून घेते मशीन. घरीच बनवून घेऊ म्हटली. मग आता पहिलेच ऐकली असतीस तर झाल्या नसत्या का बनवून? कुठे झाल्या असत्या आई बनवून? कुठे झाल्या असत्या? एकही दिवस खाली नव्हती. वड्या झाल्या, पापड झाले, कुरवड्या झाल्या. रोज काही ना काही बनवतच होता माणूस. आता सूर्यकांत ताईनं शेवया नाही दिला असता तर झाल्या असत्या वगैरे बनवून म्हणा. आता त्यांनी दिला म्हणून म्हणलं आता होतील आरामात. आता हेही तयार आहेत आण म्हणतात बनवू लागतं म्हणतात. तर म्हणून म्हटली आणून घेते मशीन. हो आणून घे मग बनव करून टाका. बापा आम्ही इथं बोलतच आहोत. लागून गेली यांना झोप. बापा आता इंदू तूही पापड नाही बनवले? मला तर वाटलं झाले असतील तुझे पापड गिपड बनवून. नाही ना शांताताई नाही झाले ना पापड बनवून माझे. राहिले बापा पापड बनवायचे माझे. गावी गेले ना तुम्ही? शांताराम भाऊला विचारली शांताताई आहेत का म्हणून. शांताराम भाऊनी सांगितलं की नाही आहे म्हणून गावी गेले आहेत म्हणून. हो लग्नाला गेली होती. मी नव्हते तर का झाला? बाकीच्या बाया तर होत्या ना, बोलवायला पाहिजेत होत्या. ललितालाही विचारली तर ललिता म्हणते माझ्या कुरवड्या टाकायच्या आहेत. मग रजनीला विचारली तर रजनी नाही पापडाचे तांदूळ टाकला होता ते नाही पापड बनवला. हट म्हणलं आता कोणाला अजून विचार. राहू दे म्हणलं शांतताई आल्यावरच बनवीन म्हटले. सगळ्या कामाकामातच होत्या. तुमचे पापड झाले बनवून आणि मग दुसऱ्या दिवशी बनवली असते तर जमलं असतं. हो त्या दिवशी कोणाचेच काही नव्हते जमत होता. हो पण माझेच तांदूळ लावून नाही झाले होते ना. यांना घेऊन जा जी चक्कीवर तर नाही ऐकले. मग दुसऱ्या दिवशी आणले लावून. शांतताई मग उद्या बनवू लागेल का पापड? बनव ना बापा बनवू लागेल. अजून या ललिता रजनी वगैरेंना विचारून घेशील का म्हणतात, हो म्हणतात की नाही म्हणतात. हो विचारीन पण तुम्ही हो म्हटलं ना झाला. हो तर का मी एकटी बनवणार आहे का तेवढे पापड? किती पायल्याचे बनवून राहिली तर? जास्त नाही शांतताई 2च पायल्याचे बनवत आहे. तरी पण 2 पायल्याचे पापड एकटी बनवीन का? काही नाही 3 जणी तरी पाहिजेत लाटायला. हो कुंताला ललिताला रजनीला विचारीन मी. झालं का शांतताई जेवण वगैरे? हो जेवण झालं ना. तुमचं जेवण नाही झालं का? नाही व्हायचंच आहे. हे याचेच आहेत ना वावरामध्ये गेले आहेत तर मी म्हटलं येऊन जाते शांतताईच्या इथून विचारून.
वेळ आहे म्हणाले वावरातून यासाठी. बापरे, तर आतापर्यंत उपाशीच आहे. नाही शांताताई, नाश्ता होते ना सकाळी, नाश्ता होते मग करावा तिकडे 12 वाजेकडे जेवण. हो नाश्ता होते तर बरोबर आहे. हो ना, पोहे केली होती नाश्त्यामध्ये सकाळी. हो का ताई? ताई बाबा, सरपंच ताई आले आहेत ना. काय कोण ताई आली आता इथेच? इथेच विचारून घेते. बस ना, कोण ताई? का विचारायचं आहे त्या सरपंच ताई? हो उद्या पापड बनवत आहो, तर पापड बनवायला येशील. आता येणारच होते तुझ्या घराकडे. हो का, उद्या बनवून राहिले का पापड? तुमचेही राहिले का पापड बनवायचे? हो बापा, पापड बनवायचे राहिले. काहून, तुझेही पापड आहेत का बनवायचे? नाही नाही, झाले माझे पापड वगैरे बनवून. शेवया राहिल्या ना बनवायच्या. हो का, शेवया बनवायच्या राहिल्या. अहो कोणता, माझ्या इथं शेवया आहेत बनवायच्या. गावी गेली तर राहिल्या बापा माझ्याही शेवया बनवायच्या. हो तर ताई, आता ना घरीच बनवते म्हटले शेवया, तर मशीन पाहिजेत होती ताई, त्याच्यासाठी आली. घरीच बनवत आहे का? त्याच चांगल्या होतात कोणता? मी पाठवली बनवायसाठी मशीन वरती. काल शेवया उसवली की नाही, पूर्ण गिल्ल्या झाल्या अशा, जमल्याच नाही चांगल्या. आमच्या इथं मयूरला चिवडा खूप आवडते शेवयांचा, पण त्यांचा चिवडा जमणारच नाही. अहो इंदू, त्या शेवयांना ना उकळी आली पाण्याला की शेवया टाकून द्यायच्या पाण्यामध्ये उकळत्या आणि गॅस बंद करून टाकायचा आणि मग पटकन चालणीमध्ये काढून घ्यायचा, तर चांगल्या सडसड्या होतात. शांताताई तशीच केली ना मी, शिजवली वगैरे नाही बापा. शेवया टाकली गंजामध्ये आणि इकडे गॅस बंद केली, तरी त्या गिल्ल्या झाल्या. किती पायल्याच्या आहेत तर मग तुझ्या बनवायच्या कोणता शेवया? 2 पायल्या गव्हाच्या आहेत. यांना न्या म्हटली तर हे म्हणतात आता लाव, आता मशीन चालू नाही असेल म्हणतात. आता झाली ना म्हणतात तीच, आता कुठे लावून देणार आहे म्हणतात. नाही हो, लावून देते नाही तर का, एवढ्या लवकर मशीन बंद करते का? आता उन्हाळा जायचाच आहे. हो, आणि मला तसे म्हणाले. मी म्हटले आणू का मशीन, बनवू लागेल का म्हटले घरीच, आता आण म्हणतात. म्हणून मग मी मशीनसाठी चाली. नाही नाही, तो चांगला आहे, घरीच बनव मस्त. त्या मशीनच्या शेवया कोणत्या वर्षी जमतात, कोणत्या वर्षी जमत नाही. कोणता, मग मी आणू का कणिक? माझ्याही आहेत शेवया बनवायच्या. धरणार काही कणिक, मग बनवू आमच्याच घरी बढिया. हो पण मग जावाई बनवू लागतील का? फिरवू लागतील मशीन? नाही फिरवू लागतील तर आहे ना मी, तू आहे, तू थोड्या वेळ फिरवशील, मी फिरवेन थोड्या वेळ. हो जमते वगैरे. सोनू येईल 12 वाजेपर्यंत, त्याला मग सांगावं लागेल तिकडे तुझ्या घराकडे ये म्हणून. ह्या मशीनच्या ना मी पायलिकाच्या बनवली असते. तर अण्णा तर येईल मग कुंताच्या घरी कणिक धरून ये. शांताताई आटा नाही आहे ना घरी, शेवयांसाठी गहू धुवावे लागतात, मग लावून आणून गाळावं लागते. पोळ्या बनवायचा आटा असेल ना, तो आहे. काय होते मग, तोच अन्न त्याच्याच बनव, काही नाही होत. नाही ना, धुवावा गहू आणि थोडासा नरम नरमच लावून आणावा. आता कसं मस्त पांढऱ्या पांढऱ्या शेवया होतात. आता चिवडा बनवासाठी शेवया म्हणून राहिली ना, काही नाही होत ना, बनवून घे ना. रवा असेल तर मिक्स करून घे 1/2 किलो त्याच्यामध्ये. हो शांताताई आहे वगैरे रवा. चल मग बनवून होऊन जातील शेवया. हे तुझे भाऊजी नेतात की नाही नेत शेवया लावायला? जावाईच नाही नेऊन राहिली तर मुश्किल आहे, हे नाही न्यायचे. काही नाही होत, ह्याच मशीनच्या शेवया चांगल्या होतात. हो चांगल्या होतात, नाही तर का ताई. थोडासा वेळ लागते बापा, आणि कसं मेहनत लागते. बिना मेहनतीनं का मिळते कोणतं? आता शेवया नेऊ लावायला 20-25 रुपये पाहिली शेवयाची बनवायची मेहनत घेतात. त्याच्या आपल्या 3 पायल्या आटा असेल तर 3 पायल्याचे 60 रुपये वाचतात ना, 20 रुपये पायली घेतात. तर मग खाली राहण्यापेक्षा घरी आपलं बनवलं तर ते परवडत नाही का? नाही तर का ताई? सरपंच ताई, तुम्ही तर मस्त रेडीमेड घ्यायला पाहिजे का, माहित नाही बनवता. आता रेडीमेड इथं मिळते मस्त शहरामध्ये. पण मी खेड्यामध्ये राहते ना, खेड्यामध्ये बाया मिळतात भरपूर, बोलवला तर येतातही. शहरात कोणी कोणाच्या घरी जात नाही, त्याच्यामुळे मग ते घेऊन टाकतात. माधुरीला फोन केली होती ना मी कोणता, तर माधुरी म्हणत होती आमच्याकडे म्हणे पापड वड्या सगळ्या विकत घेऊन आणल्या म्हणे. आता तो माझा नातू लहान आहे ना, बनवू नाही देत काही नाही, तर मम्मी म्हणे एक काकू बनवतात म्हणे, त्यांच्याकडूनच विकत आणला म्हणे आईने. मग वड्या कशा किलोच्या हिशोबाने देतात का? नाही शांताताई, 300 रुपये पायली खरं वड्या. का परवडतात मग पायलीमध्ये 300 रुपये पायली? नाही परवडत, पण मग आता डाळ घ्या टाका, मेहनत लागते ना, म्हणून ते घेऊन घेतात. आणि हे पापड, तांदळाचे पापड 3 रुपयाला एक पडते म्हणे, 300 रुपये 100 पापड. असं चांगला काम आहे मग. सगळा रेडीमेडच घेतला तर मस्त बिझनेस चालते ना मग बनवणाऱ्यांचा. हो ताई, कोणी कोणी तर 10-10, 20-20 हजार रुपये कमावून घेतात. ताई दे ना पटकन शेवयाची मशीन, झाल्या पाहिजेत बाबा पटकन बनवून. हो देते. बाहेरच आहे की आतमध्ये आहे अजून ठेवली? अलमारीतच आहे ठेवली, नाही आहे जास्त आतमध्ये. बस ना कोणता चहा बनवते ना. नाही ताई आता राहू दे चहा, जाऊ दे बाबा मला पटकन. आणि ताई तू ये मग लवकर. हो येते. तोपर्यंत यांना पलंगाला मशीन वगैरे लावायला सांगते. कोणता थोडाशी धुवून घेशील मशीन आणि आतमधून तेल वगैरे लावशील ना मशीनला चांगला. हो ताई लावीन. बापरे, झोपलेच आहेत ना आतापर्यंत तर. अर्धा तास होऊन गेला, मला तर वाटलं उठले असतील. गुड्डीचे बाबा
अरे आली का तू मशीन धरून आली? आली नाही तर का, तुम्ही तर मस्त झोपले आहात ना. यायची होती ना तू, म्हणून झोपलो होतो. आता मी काय म्हणते, पलंग आणा इकडे आणि मशीन कसकस करा बरं. हो 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 ठीक आहे ना, लावतो मशीन. हो मी मशीन धुवून आणून देते, पलंग आणा तोपर्यंत. आणि ताई पण येत आहे हा शेवया बनवायसाठी. अरे वा, चांगलं आहे ना, शेवया बनवायसाठी येत आहेत तर मग माझं काही कामच नाही. हो नाही, ताई पण आणत आहे शेवया बनवायला. का म्हणते शेवया बनवायला आणत आहेत? आणि मग तेवढ्या शेवया कोण मी फिरवीन का? नाही व, थोड्या वेळ फिरवाल मशीन तुम्ही, मग मी आहे, ताई आहे, सोनू पण येणार आहे. हो तोच म्हणलो बाबा, नाही तर सगळ्या शेवया मलाच बनवायला लावशील. नाही ना हो, नाही लावत तुम्हाला बनवायला. मी आणते धुवून मशीन आणि तेल वगैरे लावा लागेल. आण ना तर आण. ते आता आयतात मशीन धुवून दहा करून ठेवायला पाहिजे ना, मग उठवायला पाहिजे. नाही झोपूच नाही देत मला थोडा वेळ. का गोष्ट करता जी तुम्ही, आतापर्यंत तर झोपलेच होते. तरी किती वेळ लागते तर धुवायला आणि तेल लावायसाठी? पलंग आणतपर्यंत तर होऊन जाते. कोणता रट होते का कणिक? नाही ना ताई, रट वगैरे तर नाही होत. नाही म्हटलं थोडाशी रटच कणिक भिजवली की नाही? हो भारी जाते का मशीन, भारी जाते का म्हटलं? हो ताकद तर लागत आहे. ताकद लागेल नाही तर का आता? काही ढिली ठेवशील ना कणिक तर सरसऱ्या निघणार नाही शेवया. पंखा आहे तरी सुरू? हो पंखा वगैरे आहे, वेळेवरच लाईट आली तर बरा झाला. अजी भाऊ जास्तच टाईट असेल तर मग गिल्ली करते थोडी कणिक. नाही नाही ताई, राहू दे राहू दे. राहू दे ताई, फालतू मध्ये गिली करशील कणिक तर शेवया चिपकतील एकामेकांना, सडसड्या नाही होणार. काही म्हणता येईल, घरी शेवया बनवावा ना, मस्त एक्सरसाइज होऊन जाते माणसाची. बघ बरं ताई, मस्त हाताचा व्यायाम होऊन राहिला यांचा. मी मशीन फिरवत आहो ना, हिला असा सुचत आहे आता इकडे. कोणता लाटणं आणली असतीस ठुसायसाठी? बोट दुखतील ना तुझे. नाही दुखत ताई, अंगठ्याने चांगला होते. आता तर काही शेवया नाही बनवत, 2च पायल्याच्या शेवया बनवतो आपण. आधी किती शेवया बनवत होता? आता 10 वर्षाच्या आधी 5-5 पायल्याच्या शेवया बनवत होता. हो आमच्या इथं 5-6 पायल्याच्या शेवया लागत होत्या ना. नाही तर का ताई, तेवढ्या शेवया आपण घरीच बनवत होतो. नाही लागत घरी बनवायला वेळ जास्त, फक्त ना मशीन फिरवणारे पाहिजेत. अर्धा तास फिरवला ना तर होऊन जातात पटकन शेवया बनवून. अहो तुमचा हात दुखेल तर सांगाल. का म्हणतो तू फिरवणार आहे का मग? फिरवीन ना बाबा, का झाला? हा आटा भिजवून झाला की मी फिरवीन मग मशीन. नाही नाही ताई, आता फिरवतो ना मी. आता हात वगैरे दुखायला आहे, वेळ आहे आता. ताई सोनू आला असेल ना? हो लावली होती ना सोनूला फोन, येशील म्हणून. येईन म्हणत होता, आता घरी यायचाच असेल. येईल ना, तोपर्यंत आहोत ना आपण. अर्ध्या कणकीचे तर शेवया झाल्या आमच्या बनवून. अजून हे सरपंच ताई येतात का तर काय माहित बाबा. एकात पाहिली कणिक आणीन म्हणत होते. म्हणत तर होती, आता येते का नाही तर काय माहित. काही खरं नाही बाबा इंदूचा. शेवयाची कणिकही नाही आहे म्हणत होती ना. मला नाही वाटत येईल म्हणून. येतील तर ठीक, नाही तर ठीक. आता एवढ्याच तर बनवायला 3 वाजतात का 4 वाजतात? हो 4-5 पायल्याच्या आहेत ना बनवायच्या शेवया, वेळ तर लागेलच. कोणता तो परडा भरला ना, समोर नेली नाही वाळू टाकायला? हो नेतो ना नेतो. हो भाजी नेऊन ठेवल्या का समोर? नेलो तरी मग असेच. पण शेवया वाळू टाकीन तर तिकडेही बसावंच लागेल ना एखाद्या जणाला. आई झोपल्याच आहेत, उठायच्याच आहेत. आता हा परडा भरू देते, मग आईला आवाज देते. गाई ढोरं वगैरे पाहावं लागतील ना. आता दुपारी नाही येत ताई, काही सांगता नाही येत बाबा. कोणता सामान वाळू टाकला ना त्याच दिवशी येतात, असे तर मग कोणी येत नाही. हो तो पण आहे म्हणा, एक जण जागलीवरच लागते समोर काही वाळू टाकला तर. त्या दिवशी मी चिप्स टाकली होती ना समोर वाळू, तर आमच्याच घरचा बैल सुटला. बरा झाला सोनू होता तिकडे, तर नाही तर सगळे चिप्स खाल्लं असतं, तरी लावलं नसतं. हो तर तेच ताई, आता आमच्याही घरी गाय वगैरे आहे, सांगता येते मुक्या जनावरांच्या कधी सुटतील काही. आता या शेवया बनवून झाल्या की मस्त शेवयाचाच नाश्ता करते. अरे हो, कोणता शेवयाचा चिवडा बनवशील मस्त? हो बनवीन ना जी, आता जिरते ना तुमच्या फिरव मशीन. हो जिरेल नाही तर का. तुला तर म्हणत होती पोहे आहेत आमच्या इथं धरते म्हणून, तर नाही म्हटली तू. कशाला ताई, या शेवया वाढतील नाही का? बनव थोडसा येतलाच शेवयांचा चिवडा. हो वाढतील वगैरे म्हणा. चल बाबा, आता या शेवयाही होतील बनव. टेन्शनच राहते माणसाला. शेवया बनवायच्या आहेत, शेवया बनवायच्या आहेत. तुझ्या भाऊजीच्या मागे रोज लागत होती, शेवया नाही झाल्या बनवून, कधी न्याल म्हणून. झाला आता आज जे होतात शेवया बनवून. आज आता शेवया बनवून झाल्या, उद्या इंदूच्या इथे जावं लागेल. हो ना ताई, आमच्या इथे पापड बनवायसाठी बोलवली तर नाही आल्या त्या. येतो म्हणाला ना, आल्या नाही. तिलाही वेळेवर कोणताही काम येते ना, घरी राहिले तर येते, नाही येत असं नाही आहे. ग्रामपंचायत मध्येच वगैरे जावं लागते. शांताई आली का शेवया बनवायसाठी? हो काकू, आमच्याही होत्या शेवया बनवायच्या, आता मशीनसाठी आली कोणता. मी म्हणलो माझ्या इथं आहेत शेवया बनवायच्या, धरून घेते म्हटले कणिक. हो चांगला झाला ना आली तर. झाली का काकू झोप? हो झोप लागत की नाही, थोडा वेळ लागते. पण जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम करावा तर बरा होते. हो काकू, आता या वयामध्ये थोडासा आराम पाहिजे ना जेवण केल्यानंतर. हो जास्त झोपला तर मग रात्री झोप नाही लागत. रात्री मग रात्र मोठी लागते, का करते. जागाली का इकडे तिकडे बेडवरच व्हावं लागते. काही हात दुखेल तर पाय दुखेल, काही कंबर दुखेल, काही सांगू नको बाबा. कोणता इथं पलंगावर एखादं चद्दर गिद्दर काऊन नाही टाकली तर? आई टाकतो म्हटली तर नाही म्हणाले, नाही राहू दे म्हणाले, गरमी होते म्हणाले.
बाबा हा एवढा पंखा सुरू आहे तरी मग अशी लाईट नव्हती नाही, जेव्हा मशीन लावला ना तेव्हा लाईट नव्हती. 1-2 लाट्या ठुसली ना आली लाईट. हो का बाबा तो परडा भरून गेला ना, तिकडे वाळूही नाही टाकली ना समोर? टाकतो नाही तिकडे, मग राहायसाठी पाहिजे ना. तुम्ही झोपल्याच होत्या. हो तर आवाज काऊन नाही दिली तर? आता देईन म्हटली, हा परडा भरला की आवाज. टाकून दे तिकडे, बसतो मग मी. हो टाकते. कोणता थोडासा पहिले चहा बनवली असतीस. आता झोपून उठला माणूस तर थोडासा चहा पेला तर चांगला होते. आई थोड्या वेळ थांबा ना, मग बनवते चहा. मी चहा बनवायला जाईल तर मग इथं ठुसेल कोण? मी ठुसते कणी, तू जा बनव. कोणता चहा बनवून टाक. काकू चहा म्हणतात ना. ताई तू भिजवून राहिली ना कणिक, भिजव पटकन. मग भिजवून झाली की मग इकडे बसशील तू. नंतर भिजवीन ना, आता एवढी अर्धी तर झाली भिजवून, बाकीची नंतर होईल. नाही ताई भिजवून टाक, मग कशी चांगली मुरते. हो भिजवून नाही ठेवला तर मग गिली होते ना. सोबतच भिजवायचा ना सोबतच बनवायचा. कोणता बनव चहा बनव बरं आता. मगाशी बनव म्हणलं तर आई उठल्यानंतर बनवून म्हटली. बनव कोणता लवकर, मलाही चहाची गरज आहे आता. हो बाबा बनवते. घे ताई इथं बस बरं. तेच तर म्हटली मी ठुसते, तू जा चहा बनव, मग त्याच्यानंतर होईल भिजवून कणिक. आता सरपंच ताई आल्या असत्या तर थोडीशी मदत करू लागला असता. त्याही आता याच्याच आहेत, येतो म्हणाल्या ना. हो येते का नाही येत मला नाही वाटत येईल म्हणून. येतील ताई, मोठ्या शहाणे आहेत त्या. वेळेवर येतील, त्यांना माहित आहे ना आता. 5-6 पाहिलं कणिक आहे, तेवढ्या कणकीच्या शेवया बनवायला 2-3 तास तर लागतीलच. त्या येतील, आताच नाही येत त्या, नंतर येतील मग शेवटी. हो जेवण वगैरे व्हायच्याच आहे म्हणे ना. सरपंच भाऊ आल्यावर जेवण वगैरे करतील. भांडे कुंडे घासेल ना मग येईल. नाही तर याची नाही येत का नको येत, आपल्या शेवया बनवून टाकलं. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. आमच्या इथं तर शेवया बनवून राहिले बापा. सगळ्यांच्या तर शेवया झाल्या असतील बनवून. आता कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.